गजा, तुला बोललो होतो ना यावेळेला मला कसलीच गडबड नकोय. पुशार काय मारतोस ना, काही गडबड होणार नाहीये म्हणून. प्लॅन कसा काय बसला गजा, मी काय विचारतोय? अहो साहेब, सगळा प्लॅन ठीक चालला होता. ती राणी तडमडली मध्ये आणि सगळं फिसकटलं. राणी 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 ती राणी जोपर्यंत जात नाही ना तोपर्यंत माझ्या आयुष्यात काही चांगलं असं मला वाटत नाही गजा. साहेब, पायात काटा सलत राहावा ना तशीच सलत राहते ती. तुम्ही तिचा कायमचा काटा का नाही काढत? आता काटा नाही, तिला भळबळती जखम देणार आहे मी. आणि अशी जखम देणार आहे ना की ती त्यातून वरच येणार नाही. गजा, आता आपल्यालाच काहीतरी मोठं करायला हवं. साहेब, अजून काय मोठं करणार तुम्ही? आपण तिला संपवायला निघालो होतो. वाचली ना त्यातनं ती. तिचं नशीब चांगलं होतं ना म्हणून वाचली ती. लक प्रत्येक वेळेला साथ दिलं असं नसतं गजा. आपण ना घाव घालत राहायचे. पण तो घाव योग्य जागेवर बसत नाही, त्याचं काय करायचं? तो कसा बसेल ना त्याचा विचार तू कर गजा. कारण नको दिवस. ठीक आहे साहेब, तुम्ही सांगा मला. तुम्ही सांगाल तसं करू. उद्याच घाव घालायचा आहे. साहेब, तुमच्या डोक्यात नक्की काय चाललंय? त्याचाच विचार करतोय. मी एक सुचवू का साहेब? बोल. राणीला पाण्यातनं गुंगीचं औषध देऊन तिला तरी ढकलून दिली तर? नाही नाही नाही, तसं केल्यानंतर आपण सापडणार नाही का? हे बघ, तिची डेथ नॅचरल वाटली पाहिजे. मग साहेब, तिचा पण ऍक्सिडेंट केला तर? नाही नाही, नको. अजून एक प्रेशर नको. कसलं प्रेशर? नाही नाही, काही नाही. तू ते राणीचं काय करायचं बघ. एक गजा, मला एक बेस्ट प्लॅन सुचलाय. आपण असं करूया, ठीक आहे, तुम्ही सांगताय तसंच करतो. एखाद्या कामगाराचा ऍक्सिडेंट करता येते का बघतो. लागा का मला? ठीक आहे. असं काय बघताय? कौतुकाने बघतोय. कौतुकानं कशाला? मी काय केलंय असं? आयुष्य, तुला असं वाटतंय तू कौतुक करण्यासारखं काहीच नाही केलंयस? नाही सर, नक्की? तुम्हीच सांगा बरं पटापट. किती फिरवून फिरवून बोलताय. मला टेन्शन येतं बरं का मग असं. ठीक आहे. राणी, मला एक सांग, तू उर्मिला वहिनींना मदत केलीस ना जेवण बनवायला? काय ग? बोल ना, काय झालं? गप्प का बसलीस? बोल ना, सांगतेस ना? ते पाणी संपलंय, मी पाणी घेऊन येते बरं का. राणी, सर, ते कसं आहे ना, आता मी काही नाही बोलले तेच बरं आहे ना. याला तुझी पळवाट समजू की स्मार्टनेस? आता तुम्हाला काय समजायचंय ते समजा, पण मला बोलायला लावू नका. नाही, तू मला काही सांगितलं नाहीस तरी मला चांगलं माहिती आहे. तू तुझ्या सवयीप्रमाणे उर्मिला वहिनीची मदत केलेलीच आहेस. कशावर? कारण मी ज्या राणीला ओळखतो ती अशीच आहे, वेडी. तिला कोणी कितीही ब्लेम केलं, हर्ट केलं, तिच्यावर कितीही चिखलफेक केली तरी ती त्या व्यक्तीच्या मदतीला जाऊन जाणारच आहे. तिच्या मनात कोणाबद्दल कधीच काही वाईट नसतं. अरे इंद्रा, तू सगळ्यांना का बोलवून घेतलंयस? हो ना. अरे दादा, तू कधीच बोलावून घेतलंयस आणि कारण सुद्धा सांगत नाहीयेस. अरे हो, थोडे पेशन्स ठेव, कळेल ना. काकी, काकी लवकर या ना बाहेर. अरे आले आले आले. अजित, काय? काही गोष्टी सांगण्यापेक्षा डायरेक्ट बघायच्या असतात. आम्हाला सगळ्यांना समजेल असं काहीतरी बोल बाबा. हो हो काकी, कळेल. थांबा जरा, पेशन्स ठेवा तुम्ही पण. तर मला असं सांगायचं आहे की राणी पुढच्या 2 मिनिटात तुमच्या समोर येणार आहे. ती दिस टाइम थोड्या वेगळ्या रूपातच येईल. आय मीन, थोड्या इंटरेस्टिंग अटायरमध्ये ती येणार आहे तुमच्या समोर.
तर जेव्हा कधी ती येईल तेव्हा प्लीज तिला लगेच जज करू नका. आता मी जे बोललोय ते सगळ्यांनी फॉलो करा. राणीला कोणीही कॉन्शियस फील नाही करवणार आहे. ओके, सो प्लीज प्रॉमिस मी, ती समोर आल्यावर तिला हा काय प्रकार आहे, याची काय गरज होती, असे प्रश्न विचारून ना कोणीही कॉन्शियस फील नाही करवणार आहे. ओके, आपण सगळ्यांनी तिला सपोर्ट करायचा आहे. इंद्रा, तू एवढं सगळं का सांगतोयस? कारण ती ऑलरेडी तुमच्या समोर यायला ऑकवर्ड फील करत होती. मी तिला कसं बसं कन्व्हिन्स केलंय आई. त्यात तुम्ही जर असे प्रश्न विचारले तर ती अजून कॉन्शियस होईल आणि तिचं मॉरल डाऊन होईल. हो, पण नक्की मुद्दा काय भाऊजी, तो तरी कळू देत. तेच तर. आणि मुळात तिला आमच्या समोर यायची लाज वाटते. असं काय केलंय तिने? आई, लाज वाटते असं नाही म्हणालो मी. आय सेड ती ऑकवर्ड फील करत होती. तेच ते. एनिवेज, राणी, यू कॅन कम. एव्हरीवन इज वेटिंग फॉर यू. इंद्रा, अरे हा सगळा काय प्रकार आहे? हिची अशा कपड्यांमध्ये याची हिंमत कशी झाली? आई, तिने काही तिच्या मनाने नाही केलंय. तिने हे कपडे घालावे अशी माझी इच्छा होती. का म्हणजे? अगं ती फॅक्टरीमध्ये माझी पीए म्हणून काम करणार आहे आणि फॅक्टरीतल्या प्रत्येक एम्प्लॉईचा एक ड्रेस कोड ठरलेला आहे. सो राणीचा हा ड्रेस कोड आहे. आणि राणी फॅक्टरीत याच कपड्यांमध्ये येणार आहे. हा माझा हट्ट आहे. एका रात्री तू हिच्यासाठी असले कपडे आणलेस कुठून रे? राणी जेव्हा फॅक्टरीत येणार आहे हे ठरलं होतं तेव्हाच मी तिचे कपडे मॅनेज केले होते. इंदिरा, तू राणीला जो सपोर्ट करतोस ना, हे बघून खरंच खूप बरं वाटलं. तिनं तुझ्या खांद्याला खांदा लावून काम करावं ही तुझी इच्छा, तुझी धडपड खरंच कौतुकास्पद आहे. अहो, या कपड्यामध्ये आपली राणी अगदी साहेबिनीसारखी दिसते, हो ना? खरं आहे. अगं आई, आपला दादा बॉस आहे की नाही, मग त्याच्याबरोबर त्याची बायको पण बॉस लेडी वाटली पाहिजे की नाही? इंदिरा, राणीमधला हा चांगला बदल तुझ्यामुळे आम्हाला बघायला मिळाला. असंच दोघांनी मिळून कंपनीची प्रगती करा. नवरा बायको म्हणून तुम्ही एकमेकांच्या हातात हात दिलाच आहे. आता कामाच्या ठिकाणी सुद्धा एकमेकांच्या सोबतीनं एकत्र मोठे व्हा. आणि पुरे झालं त्यांचे गोडवे गाणं. अहो, काय बोलताय तुम्ही हे? मला तुमच्याकडनं ही अपेक्षा नव्हती. काय झालं? काय झालं म्हणजे? हे सगळं पटतंय तुम्हाला? यात न पटण्यासारखं काय आहे? काय चाललंय अहो तुमचं? हे सगळं बोलताना तुम्हाला कोणालाच काहीच कसं वाटत नाहीये? आणि इंद्रा, तू असा कसा विचार करू शकतोस रे? अरे आत्ताच तुझी बहीण गेली ना, आणि तू हिला नवीन कपड्यांचे जोड काय आणून देतोयस? हे असं नटवून सजून ऑफिसला काय घेऊन जातोयस?
आपल्या महाडिक घराण्याला हे सगळं शोभतंय का? अरे 4 लोक बघतील तर काय म्हणतील? आपण गावात राहतो, विसरलायस का तू? हे असले कपडे घालून ही 4 चौघात वावरणार, सगळे हिच्या चेहऱ्याकडे बघत बसणार. अरे आपल्याबद्दल चर्चा होईल गावात, कसं वाटेल ते? इतर लोकांना काय वाटेल हा विचार करणं बंद करा. तुम्हाला पटत नाही ना ते बोला. कसं लोकांना काय वाटेल असं म्हणून तुमचे विचार त्यांच्यावर थोपवू नका. मी काही थोपवत नाहीये, मला पटत नाहीये म्हणूनच बोलते मी. हे बघा, या सगळ्याला माझा स्पष्टपणे विरोध आहे. तो कधी नसतो. राणी जे काही करते, जे काही वागते त्याला तुम्ही विरोध करता, तिचा अपमान करता, तिला वाईट साईड बोलता. या व्यतिरिक्त तुम्हाला काही वेगळं करता येतं? मला सांगा, राणीने हे जे कपडे घातले आहेत त्याला तुम्ही विरोध करताय. चिकूला तुम्ही असाच विरोध केला असता? म्हणजे समजा चिकू आज असती आणि ऑफिसला गेली असती तयार होऊन असे कपडे घालून, तर तुम्ही तिला विरोध केला असतात का? नसता ना. अहो, तिचं कौतुक केलं असतं, तिची नजर काढली असती, तिला आशीर्वाद दिले असते. ती सोडा हो, राणीच्या ऐवजी दुसरी मुलगी या कामावरती असते, तिला असेच कपडे घालावे लागले असते ना. तेच तर ना, तिथे दुसरं कोणी नाही ना, हाच प्रॉब्लेम आहे माझा. ही आपल्या घरात राहते, ही जर का असले काहीतरी कपडे घालून गेली तर त्याबद्दल गावभर बोललं जाणार ना. काय बोलतील? महाडिकांची सून हे असे कसे कपडे घालते हेच बोलतील ना. मला सांगा, आपला इंद्रा ऑफिसला जातो, ते काय घरचे कपडे घालून जातो? ऑफिसची म्हणून काही शिस्त असते की नाही? त्या शिस्तीनं राणीने हे कपडे घातले, त्यात काय चुकलं? त्यांनी काय हाऊस म्हणून नाही केलं हे सगळं? तरीही मला हे मान्य नाही. इंद्रा, तू या फॅक्टरीत घेऊन जाणार त्यावर मी शांत राहते. मी तुझा एक हट्ट मान्य करते, आता तूही माझा एक हट्ट मान्य कर. ही फॅक्टरीत जाईल, पण ह्या अशा कपड्यांमध्ये नाही. सर, मी म्हणत होते ना, मालती मॅडमला नाही आवडणार. अहो, मी घालते ना दुसरे कपडे, काय फरक पडणार आहे? राणी, मी कोणा एकासाठी फॅक्टरीचे रूल्स चेंज नाही करणार, अगदी तुझ्यासाठी सुद्धा नाही. तिथे मला सगळे सारखे आहेत. तिथे मी विक्रांतला सुद्धा भाव मानत नाही. आणि बाय द वे, मी फॅक्टरीत काम करायला जातो, नाती जपायला नाही. तू फॅक्टरीची एम्प्लॉई असणार आहेस तिथे, जसे बाकी सगळे आहेत. महाडिकांची सून तू या घरात आहेस, फॅक्टरीमध्ये नाही. हो पण सर, तुम्ही मी या बाबतीत कोणाचंही ऐकणार नाहीये. माझं ठरलंय, राणी फॅक्टरीत याच कपड्यांमध्ये येणार. इंद्रा, बस मालती, तुमचे रडगाणं बंद करा आता. आणि जसा आम्ही विचार करतो ना, तसा विचार एकदा तरी करून बघा. जे लोक नावं ठेवतील असं तुम्हाला वाटतं ना, तेच उद्या यांचं कौतुक करतील. कारण ह्यांनी स्वतःचं दुःख बाजूला सारून, या प्रसंगातून सावरून कंपनी सांभाळायला सुरुवात केली आहे. ज्या सुनेचं तुम्हाला कौतुकही वाटत नाही, तिचा मला अभिमान वाटतो. काय झालं? ते मला कस तरी होतंय. का? आता का काय हे बघा ना, हे असं कसं. काय बिघडलं? तू पियेस ना माझी. तुम्हाला काय जातंय बोलायला? तुम्हाला नाही कळणार? आता होतंय मला कसं तरी. कसं तरी वाटायचं काय त्यात? अगं जगाला कळू दे, हुकुमाची राणी आली आहे. मस्करी करताय? मस्करी? मला सांग, तू नाहीयेस का हुकुमाची राणी? आहेस ना? मग अगं हुकुमाची राणी काही करू शकते, हे तर काहीच नाहीये. राणी इकडे बघ, मी कोण आहे तुझा? मित्र आहात.
विश्वास आहे माझ्यावर? हो. चल, फुल कॉन्फिडन्स मध्ये खाली उतर. आणि एक लक्षात ठेव, तू साधी सुधी मुलगी नाहीयेस. तू घर आणि काम दोन्ही व्यवस्थित सांभाळू शकतेस. आणि एक सांगू, या ड्रेसमध्ये खूप छान दिसतेस. ट्रस्ट मी. चल. वेलकम सर. काल आपल्याकडे जे क्लायंट आले होते त्यांचा फीडबॅक आलाय. आपल्याला डिस्कस करून त्यांना डिटेल कळवावे लागतील. हा ठीक आहे ना, आपण डिस्कस करू आणि कळवू त्यांना. आणि एकदा आपण ते केलं तर मग ते ऑर्डर परमनंटली आपल्याला कन्फर्म होऊन जाईल. इंद्रा सर कोणाला घेऊन आल्यात? आपल्या भावाला सांगायला पाहिजे. हे कोण आहे भया? सर, अहो चला ना, का थांबलोय आपण? ओके ओके, वेट वेट वेट. मी तुमची ओळख करून देतो. ही माझी नवीन पी. राकेश सांगतो मी. राणे हे बाकी बेस केलं सर. हो सर, तुम्ही राणीला कामावर घेऊन आलात. एक नंबर केलं बघा. आता राणे आले म्हणल्यावर आपलं काम कसं जोशात होणार. राणी, या अशा कपड्यात आलीयस म्हटल्यावर इथले कामगार आणि काम दोन्ही पण विसरली असशील ना? काय बोलताय गजाभाऊ तुम्ही? अहो, मला कामगार पण आठवतात आणि माझं काम पण व्यवस्थित जमतं. आणि ते काय आहे, आता मी इंद्रजित सरांची पी आहे ना, तर हा असा दंगा कोणीच करायचा नाही बर का. आपलं काम व्यवस्थित करायचं सगळ्यांनी. आमचे सर खूप स्ट्रिक्ट आहेत. त्यांना कामात हायगाई झालेली अजिबात चालत नाही. टाइमपास कोणीच करायचा नाही बर का. चला सगळे कामाला लागा. काय सर, जमताय का? मला वाटते ना मी खडूस सरांची खडूस पिये. सगळी तयारी झाली आहे ना? सगळं करेक्ट होणार आहे ना या वेळेला? हे बघा, इनवेळेस काही प्रॉब्लेम नको. साहेब, या वेळेला सगळं ठीक होणार आहे बघा. तुम्ही
उठ. हे बघ, मला काहीच गडबड नकोय. ते दोघं सतत वाचत आलेत. अहो चान्सच नाही साहेब. यावेळी प्लॅन अगदी 100% फुलप्रूफ आहे आपला. बरं मला सांग, तू काय करणार आहेस? साहेब ती फास्ट मशीन आहे ना, त्याच्यात बिघाड करून ठेवलाय मी. पण तिला तिकडे नेणार कसं? अहो साहेब सोपं आहे. आम्ही तिला काम करून दाखव असं म्हणणार, म्हणजे मागच लागतो तिच्या, आणि ती पुढं होणार, काम करून दाखवणार. अहो पुढं पुढं करायची सवयच आहे तिला. हो पण गजा कशावरून? अहो एवढं तर नक्की ओळखतो साहेब मी तिला. नाही नाही, पण ती नाही म्हणाली तर? अहो वाटेल ती पैज हारीन साहेब. तिच्यासाठी इथलं काम आहे ना, तो अभिमान आहे. त्यामुळे ती पुढं होणार आणि काम करून दाखवायला बघणार. आणि मग? मग एकदा फास्ट मशीन सुरू केली ना साहेब, बघाच तुम्ही काय होतंय ती. गजा, यावेळेला काम नीट व्हायला हवा. डोक्याची पार मंडई करून टाकली आहे. पैसे देत नसताना तर ह्याचा एक शब्द ऐकला नसता मी. काय कसं चाललंय काम? चांगलं चाललंय साहेब. बाकी आपल्या नवीन प्रोडक्ट बद्दल सगळ्यांना माहिती मिळाली? काय वाटतंय, आपलं नवीन प्रोडक्ट जे आहे त्याला डिमांड मिळेल मार्केटमध्ये? हो साहेब, प्रोडक्ट तर एकदम चांगला आहे. मला काय वाटतंय साहेब, जरा पार्ट हलका पाहिजे होता. हलका म्हणजे? ते नाही का, आपण खरेदीला जर गेलो तर वस्तूचं वजन बघतो, मग हलका आणि वापरण्यासाठी जर सोपा असेल तर मग घ्यायला काय अडचण नाही असा विचार करतो. म्हणून म्हटलं हिथं तसं काय केलं तर. पॉइंट चांगला आहे राणी, नोट करून ठेवा, आपण विचार करू याच्यावर. बरं आणखी काही अडचण आहे कोणाला? साहेब ही मशीन जरा चालायला अवघड जाते बघा. पण ही मशीन तर जुनी आहे, त्यात काही नवीन नाही आहे. हा परती मधूनच जमत नाही. राणी, तुला येते ना ही मशीन चालवायला का विसरलीस? अहो असं कसं विसरेन, मला आठवतंय सगळं. आता पण करू शकते बरं का. ते काय आहे, ते मशीनचं स्पीड जरा फास्ट आहे म्हणून. पण एकदा का आपण त्या मशीनच्या स्पीडला आपले हात मॅच केले ना, मग काहीच अवघड नाहीये. मग तर मजा यायला लागते काम करायला. राणे, एवढं आवडतं तर एकदा चालून तरी दाखव. हो दाखवते की करून. नाही नाही, त्याची काही गरज नाहीये. टेक्निशियन आहेत ना, ते दाखवतील त्यांना करून. नाही नाही इंद्र साहेब, कसं आहे, राणीने एकदा समजावलं ना कामगारांना की लगेच समजतं. राणी तू दाखव की करून. हो हो दाखवते मी करून. त्याची काही गरज नाही राणी. जो टेक्निशियन असेल तो येऊन त्यांना एक्सप्लेन करेल ती मशीन कशी यूज करायची. अहो सर, काय झालं एवढं? असू द्या ना, मी दाखवते ना एकदा करून. आणि तसंही मला आवडते हे करायला. बरं ठीक आहे.
राणी कोणीतरी मशीन बंद करा. काय केलंय? काय करत होती? रतन थांब. काय होतंय? श्वास घ्या. पाणी आणू का तुमच्यासाठी? नको 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 माझी चिंता नको करूस तो जास्त सिरियस आहे मला. बर हो. अरे यार हॉस्पिटलला घेऊन जावं लागणार आहे आपल्याला. रक्त घेऊ का वाहतंय? हॉस्पिटलला जाऊया. हॉस्पिटलला घेऊन जाऊ. बरोबर आहे हॉस्पिटलला नेलं पाहिजे. इंद्रा तू ओके आहेस ना? रतनला नेलंय दवाखान्यात. मी कामगारांना पुढचं काय करायचं सांगून येतो. हा पुन्हा फेल ती राणी माझ्या डोक्यात जाते आता. साहेब आज तरी वाटलं होतं तिचे हात मशीन मध्ये जातील म्हणून. आज पण वाचली. का अमरपट्टा घेऊन आली काय जन्माला ही? बघ जे काय असेल त्यांनी तिला आता सोडणार नाहीये. सारखी सारखी माझ्या वाटेत आडवी येते. गजा फेल गेलो ना. जे झालं ते चांगलंच झालं. काय जे झालं ना त्याचा आपण फायदा करून घ्यायचा आहे. कसं काय? गजा असं काय करतोय? त्या रतनचा हात गेला आज. हे बघ एक नंबर साहेब लागतो कामाला. विक्रांत हॉस्पिटलला जाऊन येऊ. चल. हो. काय झालं काय? फॅक्टरीत काम करत असताना मशीन मध्ये हात अडकला. तुम्ही बघा खूप रक्त गेलंय. ठीक आहे ठीक आहे एक मिनिट. चला ताबडतोब मोठीमध्ये घ्या. सावकाश अरे इमर्जन्सी. अरे सावकाश सावकाश. काळजी करू नका. थांबा आम्ही बघतो काय ते.
त्रास होत असेल ना रे याला. होत असणार ना. काय गरज होती स्वतःचा जीव धोक्यात टाकायची. भावा तुला काही झालं असतं तर. किती करायले माझ्यासाठी. माझा हात वाचवण्यासाठी स्वतःचा हात अडकवला रे याने. एवढं तर सख्यांनी पण केलं नसतं. भावा तू रडू नको, नाहीतर मला पण रडायला येईल. रतन, बरं वाटतंय का रे? रतन घाबरू नको, काही झालं नाहीये, ठीक आहेस तू. हाताला जरा जखम झालीये, पण तू काळजी करू नका, तू बरा होणार आहे. डॉक्टर म्हणाले की थोडे दिवस नाही काम करता येणार, पण बाकी काही नाही. थँक्यू. अरे तू मला काय थँक्यू म्हणतोय? मी तुला थँक्यू म्हटलं पाहिजे. राणे टेन्शन आहे रे. काय झालं? तुला दुखतंय का रे खूप? हा, काय झालं? एवढ्या मोठ्या हॉस्पिटलात आणले, पैसे कुठं आणू? रतन, अरे बाबा, हे बघ, तू हा सगळा विचार करू नको. हा, आता तू फक्त बरा हो, छान आराम कर. हा, अरे तू महाडिक इंडस्ट्रीचं कामगार आहे बाबा, तुला असं सोडून देतील का? हे बघ, कंपनी तुझा सगळा खर्च उचलेल. हा, मी सरांची बोलते, तू अजिबात काळजी करू नको. हा, हा, आणि डॉक्टर आहेत, आपला भाऊ पण आहे. थँक्यू. परत तेच. हा, तुला म्हंटल ना, मला थँक्यू म्हणू नको. अरे बाबा, तू काय केलंय ना माझ्यासाठी तुला माहित नाही. जाऊ दे, चल, तू आता आराम कर. हा, काहीच टेन्शन घेऊ नको, झोप बघू. राणी, काय झालं सर? बोला ना. खाली सगळ्यांसमोर मी तुझी बाजू घेतली खरी, पण मला असं वाटतंय आई जे बोलते तेच बरोबर आहे. म्हणजे सर, तुम्हाला पण असं वाटतं की रतनला माझ्यामुळे लागलं? हो, मलाही तेच वाटतंय. कारण नेमकं तू तिथे गेलीस आणि असं कसं काय घडलं? हो सर, पण तिथं मी नसते तर दुसरं कोणीतरी असलं असतं. हो, जे घडणार आहे त्याला टाळता थोडी येणार होतं. नाही, तरी तू तिथे होतीस हाच प्रॉब्लेम आहे. हो सर, काय बोलताय तुम्ही? मी तिथे होते, हा कसा काय प्रॉब्लेम असू शकतो? राणी, तिथे तुला काही झालं असतं, तुझ्या हातांना काही झालं असतं तर? तू माझ्यासाठी, या घरासाठी खूप काही केलेस. हे हात माझ्या मदतीसाठी नेहमी अवेलेबल असायचे. या हातांनी या घरातल्या माणसांना मायेने, प्रेमाने खास भरवलंय. मला त्रास होत असताना माझी सेवा केली आहे. तुझ्याशी मैत्री करत असताना सुद्धा हेच हात हातात ठेवून मी तुला शब्द दिलाय, तू माझी पहिली मैत्रीण आहेस राणी. तुझा हात माझ्या हातातून सुटला तर कसं चालेल? अहो सर, पण मला आवडतं हे काम करायला. कितीही आवडलं तरी तू करणार नाहीस. अँड दॅट्स माय ऑर्डर. ऑर्डर बिडर ही हुकमाची राणी ऐकत नसते बरं का. ती फक्त ऑर्डर देते. म्हणजे आता तू मला ऑर्डर देणार आहेस का? मैत्रीच्या नात्याने जर मी तुम्हाला एखादी ऑर्डर दिली तर काय प्रॉब्लेम आहे? प्रॉब्लेम आहे, कारण मैत्रीमध्ये ऑर्डर देत नसतात, हक्काने गोष्टी मागून घेतात. तू माग ना हक्काने. हक्काने मागितलंस तर काहीच प्रॉब्लेम नाहीये मला. हाय का आता? अहो, मी हक्काने काय बोलले तर तुम्ही ऐकताय का माझं? मी म्हणते की मला हे काम करायला आवडतं, तरी कुठे ऐकताय? आणि प्लीज, हे बघ, तू आता आर्ग्युमेंट नको करूस याच्यावर माझ्याशी, नाहीतर मी चिडे ना. चिडा. तुम्ही जर चिडलात ना तर मी रुसून बसे ना, आणि मी अजिबात ऐकणार नाही. आता यात रुसणं फुगणं कुठून आलं? मुळात तुझा बॉस मी आहे, तू बॉसचं ऐकायला हवंस. हो का? मग मी पण तुमची पीए, आणि तुम्ही नसताना मी माझ्या मनाचं करूच शकते की. आणि प्लीज ऐक ना माझं, माझ्यासाठी तरी. पण सर, तुम्हाला काय असं वाटतंय की मला काहीतरी होईल? काय एवढं टेन्शन घेताय तुम्ही?
जे घडायचं असतं ते असंही घडतंच. तेच होऊ नये म्हणून माझ्या मैत्रिणीची काळजी घेतोय ना मी.